हाय हॅलो नमस्कार. मी नायकांची सोनाली आणि आजच्या ह्या साधेपणातलं सौंदर्य शोधत ना आजचा ब्लॉग खरंच खूप भारी होणार आहे. आता लास्ट पार्ट तुम्ही बघितलाच होता. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण इथे घरामध्ये सगळ्या गोष्टी केल्या, पूजा वगैरे, नंतर मंदिरामध्ये गेलो, तिथनं आपलं देव वगैरे आपण घरी बोलवून घेऊन आलो, दुपारचा वगैरे कार्यक्रम आपण बघितला आणि आता आपल्या रात्रीचा कार्यक्रम बघायचा आहे. संगीतमय गोष्टी आहेत, मी त्यामुळे व्हॉइस ओव्हर करणार नाही आहे. सो तुम्ही नक्की प्रत्येक गोष्ट ऐका, खरंच खूप भारी वाटते. काहीतरी वेगळं आहे. म्हणजे ह्या जगातनं आपण म्हणतो ना की एका कोपऱ्यात जाऊन आपल्या गावात जाऊन ना अशा गोष्टी परत आपल्याला एन्जॉय करणं म्हणा किंवा परत ह्या सगळ्या गोष्टी ना की त्या गोष्टीमध्ये जाणं ना की खरंच एक सुख वेगळंच असतं, समाधान वेगळंच असतं. त्यामुळे त्या गोष्टी तुम्ही नक्की बघा. सो गारवासुद्धा आलेला होता, सो तो गारवासुद्धा मी तुम्हाला दाखवलेला आहे. सो ह्या अशा गोष्टी सगळ्या गावाकडे होत असतात आणि ह्या गोष्टींना खूप आधीपासून आहेत, त्यामुळे खरंच खूप भारी वाटतं. सो नक्की पहिल्या सत्ययुगाला त्या देवळा झाला असणाऱ्या शहर देवा पंढरपूर भागाला असणाऱ्या हरी पांडुरंगाची दामाजी पण सेवा लागला करायला. हो गावच्या बाजूला गाव पंढरपुराला जसं दामाजी पंत सवळ्या पांडुरंगाची सेवा लागला होता करायला त्यावेळेला. सेवा लागला शहर करायला, करते आले सेवेला, दिवस लागले सरळ महिने लागले भरायला. नीतिनियमाप्रमाणे भगवंताची सेवा करणार, नीतिनियमाप्रमाणे रोजगार करणार, काम धंदा करणार, आपला प्रपंच करणार त्यावेळेला. देवा सांभाळला असणारा दामाजी पंत गेला. दिवस लागलं होतं सरायला, कुण्या एका दिवसाला दामाजी पंत सवळच्या पाण्याला उठला. दामाजी पंतानं गडागंडा घेतला संगतीला त्यावेळेला. वाटला शहर चालायला, वाट चाल करीत निघून गेला यात्र बाबा ठिकाण्याला. वाट लागला चालायला चालायला चालायला, वाट लागला चालायला चालायला चालायला. दामाजी पंत जीव खावणार तिरुपती झाला. नित्यनेमाप्रमाणे निघून गेलं पाहिजे बाजार पेटेला त्यावेळेला. बाजार पेटला देवा गेलं पाहिजे त्या जागेला. चिंता पडली देवाला आणि दामाजी पंताला. दसऱ्या कुराड झाली हाताला, दामाजी पंत वाट लागला चालायला. झाडं झुडप तुडली जसं झाडा झुडपाचा बिंडा बांधला त्यावेळेला. बिंडा त्याने बांधायला विचार मनाचा केला. माया घरच्या लेकी निघून आले यात्रा बाबा ठिकाण्याला. एका दिवसाला सासू घरच्या सुना माया घरच्या लेकी निघून आल्या दामाजी पंताच्या वाड्याला.
दामाजी पंताच्या राणीला म्हणजे गोनाई राणीला लागले होत्या बोलायला त्यावेळेला अगं बाई, तुझा पती हरी पांडुरंगाची 12 वर्ष सेवा करतोय, पण हरी पांडुरंगाला तुझ्या पोटाला मुलं बाळ दिला नाही, वंशाला दिवा दिला नाही, त्याचा गेला. विचार मनाचा केला हात लावला सुरा मात्याला. सासूकडच्या सुना म्हणजे बाईला एक खोड असते, जिला मूल नाही तिला वांजोटी म्हणून नाव ठेवायचं. बरोबर आहे. कधी पण बघायचं बाईचं भांडण लागले की बायका जेवतेला ताटावर उठणार, पण भांडण 100% बघायला. बरोबर आहे. विचार मनाचा केला हात लावला सुरा मात्याला त्यावेळेला बाबा, सासूघरच्या सुनांचा माया घरच्या लेकीच दामाजी पंताच्या पत्नीने बोलला ऐकून घेतलं त्याचा गेला. आता बघायला गेलं तर ही दुनिया भजन कीर्तन असलं की बापल्या घरात झोपतात, बरोबर आहे शे. पण तमाशा असला म्हटलं की बापल्या पुढे असतात असतात का? पण आता बघायला गेलं तर जसा कोरोना येऊन गेला तशी दुनिया पण बिघडल्या. बिघडलेले शे. बिघडल्या का नाही? हा. म्हणून दादा ही दुनिया बिघडली फॅशन करायला लागली. दादा ही दुनिया बिघडली फॅशन करायला दादा ही दुनिया बिघडली फॅशन करायला लागली. दादा ही दुनिया बिघडली फॅशन करायला तीन पोराची आई आता गायावर नाचाया लागली. म्हातारी सासू सांगती कथा मी नाही अशी कधी वागली. तीन पोराची आई आता गाण्यावर नाचाया लागली. म्हातारी सासू सांगती कथा मी नाही अशी कधी वागली. सांगितलं पाहिजे मला त्याचा गेला. बोललं देवा ऐकून घ्या तुला त्याचा गेला. बोलाई बोलाई बघा लागली. सांगाई सांगाई बघा लागली. गावाच्या बघा सासवा, गावाच्या बघा सुनाव. बाबा वाड्याला नाव लागल्या ठेवायला, नाव लागल्या ठेवायला. मुला नाही पोटाला गाजणी नाही वंशाला. त्यावेळेला बाबा बोलला ऐकून घेतलं दामाजी पंतानं अंतरी देवाचा आणलं त्याचा गेला. विचार मनाचा केला हात लावला तिला मात्याला. जसं दामाजी पंतानं बोललो ऐकून गेलं, दामाजी पंताला लागलो तो वाईट वाटायला त्यावेळेला. दामाजी पंताला जीवाला त्याच्या वाईट वाटलं. असणाऱ्या गुणराणीचं बोलणं त्यानं ऐकून घेतलं. निघून गेला यात्रा बाबा ठिकाण्याला. तिन्ही सांज वेळेला, तिन्ही सांज या वेळेला कोणायावर राणीन, कोणायाच या राणी. असं जीव खाऊ वाटलं दामाजी पंत गोनार आणि जीव खाऊन अर्धा तिरपत्ती झाली. आता निद्रा सण व्हाय पाहिजे म्हणून तसं गोनाई राणीने त्यावेळेला निद्रासन वाईट पाहिजे त्याचा गेला. बसाबस करता गेला त्याचा गेला. गोष्ट लागल्या बोलायला जसं गोनाई राणी लागली होती काय सांगायला त्यावेळेला. असणारी बोलायला आणि आपल्या पतीला लागली बोलायला. पहिल्या सत्याला आणि देवा गोळ्या राजाला. 12 वर्ष 6व्या पांडुरंगाची सेवा करतायचा. त्यावर 6 वारीवर आले आणि 6 वारीवर आता गावांवर आले. हा. कारण जुनं सगळं मागं पडल्याने नवं नवं उडाले. म्हणून जुनं सारं गेलं दादा, अरे नवं नवं आलं. जुनं सारं गेलं दादा, अरे नवं नवं आलं. आता प्रत्येकाचा जोडीदार झाला मोबाईल, प्रत्येकाचा जोडीदार
माणसं पाणी आणून द्यायची. बरोबर आहे. पण आता माणूस गाडीनं पडला की पहिला व्हिडिओ केले जातात. व्हिडिओ करणार, व्हायरल करणार. खरं सांगायला लागते जगाला. हा. कारण की माणसाच्या मनामधला प्रेम जिव्हाळा माझ्या म्हणता माझ्याकडेच कमी आहे. कारण की माणूस पैशाचा नसला. काय चाललंय ते पैसा चाललाय म्हणून जुनं सार गेलं दादा, अरे नव आलं. आज प्रत्येकाचा जोडीदार झाला मोबाईल. संगतीला नीतिनियमाप्रमाणे शाळेत कामाची पण वाटा लावता चालायला ठेवलेला. वाटाला शाळेत चालला वाट सरकारीत त्याचा गेला. वाट लागला चालायला निघून गेला भीमा तीरा नदीला. सामाजिक पंथानं जसं नीतिनियमाप्रमाणे घडाकंडा ठेवला दत्तरीला त्या वेळेला. स्वतःंगी वस्त्रे काढली त्याने त्याला गेला. आंघोळ सवय केलं यात्र बाबा ठिकाण्याला. नीतियाच्या या बैगानियमान, नीतियाच्या या बैगानियमान. रोज एका गावाला आपण जाणार. रोज एका गावच्या हिरीची, नदीची, बोरच्या पाण्याची आपल्याला सवय झाली अशी. म्हणून आम्ही पण पाहुण्याला हे चॅप्टर हाय त्या पिल्याशिवाय पुढे म्हणणार चहा करायला उठली मावशी. त्या पिल्याशिवाय पुढे म्हणणार. दीपाने लगेच चहा करायला उठली. चुलीवर आहे का गॅसवर हाय? आता गॅस ए चहा करायला तर रे काय झालं चहा करायला वाटतं की. कारण की सगळ्यांच अवघड आहे. आणि ज्याचं घर शिल्यात आहे त्याला तर लय अवघड आली मायापा. चूल पेटवायची कुठे. म्हणून असली कसली सवय तुम्हाला चहा पिण्याची, असली कसली सवय तुम्हाला चहा पिण्याची. शर्मनाचा गेला हाताला तिला मात्याला कोणाचा उकता कशा पायी पोर लग्नाला हारात्यात लई. कोणाचा उकता कशा पायी पोर लग्नाला हारात्यात लई. बस बस आता नको बस. पोर लग्नाला हारात्यात लई. सर्वांना गेला हात लावला तिला मात्याला तेवेला. पहिल्या सतयुगाला चहाला चहा चहा. चला चहाची वेळ झाली आणि ह्यांना सुद्धा चहा दिला. आम्ही सुद्धा चहा एन्जॉय केला आणि आता थांबते इथंच कारण व्हिडिओ आपला खूप लेंदी होत आहे आणि खरंच लेंदी व्हिडिओ करायला आवडत नाही आहे. आणि जे काही वाटलं ना की तेवढं मी क्लिप घेतले. अजून खूप सारे क्लिपसुद्धा आहेत, खूप छान छान आहेत. आणि जर तुम्हाला हवं असेल तर नक्कीच कमेंट सांगा. मी शॉर्टमध्ये मी टाकत जाईन ते. खरंच खूप भारी आहेत आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि चला थांबते इथंच आणि भेटूच आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि इथून पुढे लग्नाचे व्हिडिओज येणार आहेत सो नक्की बघा, अजिबात विसरू नका. त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे. अँड लॉट्स ऑफ लव्ह फ्रॉम नायकांची सोनाली.